नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मी आत्ता हे दाखवण्यासाठी आलो आहे की किनवट आगाराबद्दल आपण मागच्या वेळेस बोललो होतो की नवीन एकही बस या आगाराला मिळालेली नव्हती। एस टी महामंडळाकडून या किनवट आगारासाठी 16 नवीन बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यातल्या 6 निळ्या बस आहेत आणि लाल बस आहेत, त्या 10 आहेत। त्यातीलच एक बस मी तुम्हाला आज दाखवणार आहे। मी इथं किनवट बस स्टँडमध्ये तर पाहू शकता, ही आहे नांदेडसाठीची बस। पहिला आपण सीट पकडून घेऊ। मित्रांनो पाहू शकता माझ्या मागे ही लागलेली किनवट आगाराची नवी कोरी बस। आपण याआधी या बसेसची व्हिडिओ बनवले होते, पण एकही नवीन बस या आगाराला मिळालेली नव्हती। 33 आरोपी किनवट नांदेड बोधडी इस्लामपूर नगर भोकर नांदेड। तर रूट तुम्ही ऐकलंच असेल, रूट काय सांगायची गरज नाही आपल्याला। आणि हे समोर पाहू शकता किनवटचं बस स्थानक आहे, इकडे चौकशी कक्ष आहे आणि इथे लागलेली आपली ही नवी कोरी किनवट आगाराची बस क्रमांक आहे MH14 MH3338। आणि या बस कालच पुण्याच्या दापोली आगारातून इथे आलेल्या आहेत। हो, करतो एवढा ब्लॉग। हे पाहू शकता इथे सामान कक्ष आहे, इथं पण सामान कक्ष आहे, इथं बॅटरीसाठी आणि राखीव टायर कक्ष आहे बघा। मागच्या बाजूने आपली ही बस अशी दिसते, थोडासा अंधार दिसतोय बघा। लालपरीचं इथं ब्रँडिंग केलेले, वरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ। CCTV कॅमेरा पण बसवलेला आहे बसला। इथे पाहू शकता आपत्कालीन दरवाजा आहे। चला, ड्रायव्हर साहेब येत आहेत आणि हे बसचं इंटेरियर असं आहे, सगळे पुशबॅक सीट आहेत। चला, बस स्थानकामधून बस निघाली आपली। 7:01 झालाय। तुम्हाला आठवत असेल, आपण किनवट ते नागपूर बसचा एकदा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या बसचे जे चालक आहेत ते आज आपल्या समोर आहेत। राठोड साहेब यांचं नाव आहे। तर ते कालच रात्री नागपूरची ड्युटी करून आलेत आणि आज दिवसभराची सुट्टी, तर ते नांदेडला निघालेत। काय म्हणाल नवीन बसबद्दल? चांगली आहे गाडी, चालवायला चांगली आहे, मस्त आहे, प्रवासालाही मस्त आहे। प्रवाशांनी फक्त आता या गाडीची निगा राखली पाहिजे। आपली गाडी समजून व्यवस्थित गाडी ठेवली तर गाडी मेंटेन राहील। पाहू शकता मित्रांनो, किनवटपासून नांदेडपर्यंतचं जे तिकीट दर आहेत 262 रुपये तिकीट दर आहेत बघा, 262। आणि 150 किलोमीटरचं अंतर आहे साधारण। आता आपण गोकुंदा शहरात आलो, किनवटमध्येच येते हे पण।
हे पाहू शकता समोर सहस्त्रकुंड 40, हिमायतनगर 57, भोकर 90 आणि नांदेड 140 किलोमीटर. मोठ्या अशा खिडक्या आहेत बाहेर बघण्यासाठी. इथे समोर दिसतोय तो USB चार्जर आहे आपला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी. ऑटोमॅटिक दरवाजा आहे. फरक फक्त एकच गोष्ट नाही आहे ती म्हणजे ड्रायव्हर शेजारी बसत होतो आपण, ती सीट समोरची सीट नाही आहे फक्त, पण हा पुढचा सगळा ओपन स्पेस आहे. समोर जाणारा जो रस्ता आहे तेलंगणाकडे जातो आणि इथून उजव्या बाजूने आपण वळणार आहोत नांदेडसाठी. सात वाजून 27 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आलो आहे बोधडी बुजुर्ग येथे. किनवट तालुक्यातील बोधडी गाव आहे. गाव नाही शहर म्हणू शकतो आपण त्याला. बसची करंट ऑपरेटिंग स्पीड पाहू शकता. च्या स्पीडने धावते बस. अर्धा तास वाजते आमचा. दोन प्रवासीमध्ये उभे असल्यामुळे आपल्याला समोरचं काही पाहायला मिळत नाही. बाकीचा हा निसर्ग तुम्ही पाहू शकता.
या भागामध्ये शक्यतो आपल्याला बऱ्याच वेळा हरणं पाहायला मिळते. आलेल्या बसस्थानकाचे नाव आहे इस्लापूर. इस्लापूर 1 किलोमीटर आहे आतमध्ये. 7:58 झालेत. किनवट आगाराच्या 2 बस ऑलरेडी आलेल्या आहेत. तिथे कोणत्या रूटला जातात माहिती नाही. आणि आता आपण इस्लापूरमध्ये आलो. 8 वाजलेत सकाळचे. पण गर्दी आणि चढण्यासाठी पण गर्दी. खाली जेवढे उतरणार आहेत तेवढेच चढणार आहेत. ऑलरेडी शाळकरी मुली आहेत, त्यांनी ब्लॉक करून ठेवले. समोरचं काय दाखवता येत नाही. बघायचं तर हा सीन समोरचा. तर 8:19 झालेत आणि आता आपण हिमायतनगर शहरामध्ये प्रवेश केला आहे. बसमध्ये आता जागा राहिली नाही. ते गेट पडलंय या इंजिनसाठी. आणि बसमध्ये तर काय नीट उभं राहायला आणि बसायला पण जागा नाही लोकांना. बसमध्ये असलेली गर्दी पाहता तुम्हाला कळलं असेल की का आपण नवीन बसची मागणी करत होतो. किनवट आगाराला नवीन बसची गरज होतीच, कारण की प्रत्येक रूटवरती प्रवासी एकदम भरभरून जातात या बसला. किनवट आगार प्रत्येक वेळी चांगलं उत्पन्न देणारच आहे, त्यामुळे नवीन गाड्यांची आवश्यकता खूप होती इथे. तपासणीसाठी गाडी आली, थांबली. आता अधिकारी तिकीट तपासतायत. एक तर बस ऑलरेडी आपली भरलेली आहे.
खाली नका उतरू, थांबा तिथं सगळेजण उतरल्यानंतर कधी बसतात. झाली चेक. ती 9:10 झालेत आणि आता आपण भोकर शहरामध्ये प्रवेश केलाय. गर्दी काही कमी झालेली नाही, पण पुढचं सगळी स्क्रीन आपली लपवून ठेवली आणि मागे पण फुल एकदम. भोकरचे बसस्थानक. जाना, गाडी थांबलेली आहे तिथं. आपल्या गाडी बस नाही ना, या लवकर या जाऊ. नांदेड बघा 45 किलोमीटर येतात. समोरची नांदेड भोकर आगाराची बस आहे. गाड़ी उसमें हालने भी नहीं जम रहा. हॅलो, दिलेस का? बरोबर. वाजून 45 मिनिटं आणि बारड शहरामध्ये आलो आपण. थांबायच्या ट्रक जवळ अजून पुढे माणसं आहे. चल रे बाय.
10:19 झालेत आणि रेल्वे स्टेशन नांदेडच्या रेल्वे स्टेशनला आलो आपण. मी समोर जाणारी बस आहे ती गुरुद्वाराला बस घेऊन जातात बघा प्रवाशांना. सात वाजता निघालो होतो आपण. 10:24 झालेत आणि नांदेड बस स्थानकात आपला प्रवेश होतोय. लोक शोधून देतो येते तो तर नांदेड बसस्थानकात आपण आलोय आणि बसस्थानकामध्ये आल्यानंतर सर्व सीटा रिकाम्या झाल्यात बघा आणि सर्व सीट नवीन आहेत बघू शकता. तुम्ही जेवून घ्या नाही जेवून घ्या नाही नको नाही जेवून ते पाहू शकता. पुशबॅक सीट आहेत गाडीला म्हणजे प्रवाशांना एकदम आरामदायी प्रवास होणार आहे. फक्त प्रवाशांनी याची काळजी घेतली पाहिजे की बस कशी व्यवस्थित राहील असं इकडे तिकडे आणि बसमध्ये शक्यतो स्वच्छता ठेवली पाहिजे लोकांनी. कारण की या नव्या कोऱ्या ज्या बस आहेत त्या आपल्या सोयीसाठीच केलेल्या आहेत तर मग आपणही त्यांची निगा राखणं खूप गरजेचं आहे. पाहू शकता USB चार्जर पण आहे. तिकडे शेवटला आपत्कालीन खिडकी आहे. डिजिटल लाईट वगैरे लावलेले आहेत गाडीला. CCTV आतमध्ये आहेत. तर हे आहेत आपल्या बसचे चालक दादा आणि या बसबद्दल ते थोडक्यात आपल्याला माहिती सांगतील. तर दादा काय नाव सांगाल, तुमचं नाव काय? आणि गजानन शेषराव चंद्रे. 2010 मध्ये लागलो. मला 15 वर्ष झाले किनवट आगारामध्ये. 15 वर्षे विना अपघात सेवा व साधारणपणे एकही किरकोळ अपघात नाही. सदर बस BS6 आहे आणि आम्ही आत्ताच कामगिरी करून आलो. काही माहिती लागते का तुम्हाला? आणि या बसबद्दल काय सांगाल की तुम्ही जुन्या ज्या BS6 आहे, सेन्सर सिस्टम आहे पूर्ण आणि बाकी काय आहे पूर्ण हे 3 बटन आहे. 3 बटन चालू केल्याशिवाय दुसरी गाडी चालू होत नाही. 1 2 3. मग तुम्ही ज्या जुन्या बस चालवत होता त्या बस भारी आहेत की आता ज्या नवीन आल्या त्या बसमध्ये तुम्हाला सगळे लेटेस्ट सिस्टम आहे ना पूर्ण. बरी वाटायची सुद्धा. बरी वाटते. सस्पेन्शन आहे. प्रवाशांना बी पुशबॅक सिस्टम आहे पूर्ण सीटला. USB चार्जर आहे गाडीमध्ये आणि चांगल्या प्रकारे सुविधा आहे. फक्त घाण करू नये लोकांनी, सीटा वगैरे फाडू नये आहे की नाही. ठीक आहे, धन्यवाद दादा, भेटू पुन्हा. हो. तर मित्रांनो आलोय आपण नांदेडमध्ये आणि नांदेडमध्येच आपल्या माझ्या मागे बघू शकता ही बस. या बसने आपण आजचा प्रवास केला होता आणि हा आपला प्रवास मी इथे संपवतोय. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.